प्रत्येकाला वाटतं की एखादी मस्त मस्क्युलर बॉडी पाहिजे, मस्त आपल्यामध्ये स्ट्रेंथ पाहिजे, रनिंग करताना मस्त, व्यायाम करताना मस्त स्ट्रेंथ टिकून राहिली पाहिजे. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं किंवा कोणाचं रनिंग इव्हेंट असतो, स्पोर्ट्समन असतात किंवा पोलीस भरती करणारे असतात. यांच्यासाठी बाबा रनिंग करताना रनिंगचे काय फायदे हे पण खूप महत्त्वाचं आहे. रनिंगमध्ये स्टॅमिना बिल्डअप करण्यासाठी, आपली स्ट्रेंथ जास्त हे करण्यासाठी, रिकव्हरी फास्टमध्ये करण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे, कोणता वर्कआउट केलं पाहिजे, कोणते एनर्जी ड्रिंक्स पिले पाहिजे, काय केलं पाहिजे याच्याबद्दल भरपूर जणांना माहीत नसतं. पण आपण आज व्हिडिओ खूप महत्त्वाचा बनवतोय की स्ट्रेंथ निर्माण कसे करायचं, वर्कआउट काय करायचं, कोणते एनर्जी ड्रिंक घेतले पाहिजे याच्याबद्दलचा महत्त्वाचा व्हिडिओ. तर रनिंग करताना आता एखादा नवीन मुलगा रनिंग करायला सुरुवात केली तर लगेच तो काही फास्टमध्ये पळू शकत नाही. पण फास्टमध्ये पळता ती तयारी करण्यासाठी आपल्याला पहिला स्लो वर्कआउट केला पाहिजे. मग स्लो वर्कआउटमध्ये काय, पहिल्यांदा आपल्याला इंडोरन्स आपला बिल्डअप केला पाहिजे. इंडोरन्समध्ये आपल्याला पहिल्यांदा 10 मिनिट 15 मिनिट स्लो रनिंगला सुरुवात करायची. आपण अचानक आलेल्या स्पीडनं 1 किलोमीटर 2 किलोमीटर पळू शकत नाही. आपल्याला पहिल्यांदा स्लो वर्कआउट करायचा जेणेकरून आपली बॉडी हळूहळू आपला स्टॅमिना बिल्डअप होणार. त्याच्यानंतर मग आपण चांगली फास्टमध्ये रनिंग करू शकतो एकदम मस्त. आणि त्यानंतर मग आपल्या त्यासाठी रिकव्हरीसाठी किंवा दम न लागण्यासाठी, कारण की किंवा एखादा मुलगा फास्टमध्ये 100 मीटर पळाला तर त्याला लगेच दम लागतो. पण तो दम का लागतो ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. पण दम न लागण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. आपलं व्यायाम केल्याने आपल्या बॉडीतलं टेस्टोस्टेरॉन बूस्ट होत असतं. मग जेवढे आपल्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन बूस्ट होईल तेवढे आपल्यामध्ये एनर्जी आणि इंडोरन्स आणि स्टॅमिना बिल्डअप होणार. पण त्यासाठी आपल्याला वर्कआउट पण केला पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित डाएट केला पाहिजे. आणि त्यासाठी ओदर काय लिक्विड वगैरे असं, आता भरपूर जण वर्कआउट करता करता लिंबू पाणी पितात किंवा ORS पितात, इलेक्ट्रॉल पितात. पण ह्याच्यामध्ये आपल्याला अजून काय ऍड केलं पाहिजे, तर ह्याच्यामध्ये एक्सेलरेटचं हे प्रोडक्ट तुम्हाला रनिंगसाठी खूप बेस्ट. वर्कआउट करण्याच्या दरम्यान भरपूर जणांना दम लागतो, त्याच्यानंतर काय काय जण एनर्जी ड्रिंक वापरतात. पण त्या एनर्जी ड्रिंक मधून काय होतं मित्रांनो, आपण जे रनिंग करताना आपल्या बॉडी स्वीट होती, म्हणजे आपला घाम निघतो आपल्या बॉडीतून. तर घामावर आपलं पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आपल्या बॉडीतून बाहेर पडत असतं, म्हणजे मीठ बाहेर पडत असतं. पण त्या रिकव्हरी प्रत्येक एनर्जी ड्रिंक मधून होत नसते. मग त्यासाठी काय करायचं, भरपूर एनर्जी ड्रिंक आहे त्यांनी रिकव्हरी होते, पण भरपूर जणांनी होत नाही. त्यासाठी एक बेस्ट मी एनर्जी ड्रिंक सांगतो, म्हणजे मी डेली वर्कआउट मध्ये पण यूज करतो. मुलांच्या रिक्वायरमेंटमुळे मी म्हणलं एकदम तुम्हाला सांगा, एक्सेलरेट स्पोर्ट न्यूट्रिशन, ह्याच्यामधून तुम्हाला मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम, याच्यामध्ये रिकव्हरी मधून तुम्हाला कसं तुमची बॉडी परत रिकव्हर होऊ शकते. बाकीच्या एनर्जी ड्रिंक मध्ये तुम्हाला फक्त इलेक्ट्रोलाइट्स मिळतात, परंतु एक्सेलरेट मध्ये आयसोटोनिक ड्रिंक मध्ये तुम्हाला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्ससह 30 ग्रॅम कार्ब्स मिळतात. आता कार्ब्स म्हणजे हे ऊर्जेचे प्राथमिक स्रोत आहे, ज्याद्वारे तुमची बॉडी जास्त वेळ वर्कआउट दरम्यान टिकून राहू शकते आणि जास्त दमणार नाही यासाठी. आणि या सप्लिमेंट मध्ये ग्लुटामाइन पण आहे, जेणेकरून आपली बॉडी लवकर रिकव्हर करते आणि वर्कआउट करण्यास भाग पाडते. याने आपला फास्ट वर्कआउट होणार, रिकव्हरी एकदम फास्ट होणार. बाकीचा लाईट पण मी तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. पण आपला फास्ट रनिंग करायचं, आपले मसल बिल्डअप करायचे, आपल्याला चांगली रनिंग करायची, त्यासाठी हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं. आणि आपल्याला आपला स्टॅमिना बिल्डअप करायचा, त्यासाठी आपल्याला व्हेज डाईट, नॉन व्हेज डाईट ह्याच्यावरती पण आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. पण ह्याच्यामध्ये समजा एखाद्याला व्हेज आहे तर व्हेजमध्ये डाईट सर कोणता घ्यायचा, आम्ही रनिंग करतोय, वर्कआउट करतोय, पण आमचं व्यवस्थित डाईट भेटत नाही, आम्हाला प्रोटीन इंटेक आमच्या बॉडीमध्ये जात नाही. त्यासाठी काय करायचं, व्हेजमध्ये काय, तर व्हेजमध्ये आपण काय काय खाऊ शकतो, आपण भिजवलेले हरभरे, मोड आलेले मूग खाऊ शकतो, परत हरभरे खाऊ शकतो. पण मूग, मटकी, हरभरा हे मोड येऊन त्याला भिजून खाल्ले ना, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स पण टाकायचे, अंजीर टाकायचे, अक्रोड टाकायचे, बदाम टाकायचे, जेणेकरून संध्याकाळी भिजून आपल्याला सकाळी वर्कआउट झाल्यानंतर खायचे. हे आपल्याला खूप बेनिफिट देईल आणि याच्यामधून आपल्याला प्रोटीनची मात्रा जास्त मिळेल. हे व्हेजवाल्यांसाठी. आणि व्हेजवाल्यांनी त्याच्यामध्ये राजमा पण खाल्ला पाहिजे, दूध आणि फ्रूट पण चालू ठेवलं पाहिजे. आणि पनीर पण आपल्या रोज जेवणामध्ये ऍड पाहिजे. त्याच्यासोबत आपल्याला सलाड, ग्रीन सलाड पाहिजे, गाजर, काकडी, मुळा, बीट हे आपल्या रोज जेवणामध्ये दुपारी पाहिजे. आणि दुपारी पाणी पण आपल्या बॉडीमध्ये जास्त इंटेक झालं, आपल्या बॉडीमध्ये 65 ते 70% आपल्या बॉडीमध्ये पाणी असतं. पण ते बॉडीची पाण्याची मात्रा आपल्या बॉडीमध्ये कंटिन्यू ठेवायची असते. नाहीतर काय होतं, आपल्या बॉडीमध्ये समजा पाणी किती कमी आहे हे जर आपल्याला जज करण्यासाठी आपल्याला आपण लगेला गेलो की आपलं युरिन हे पिवळ्या कलरचं आलं तर समजून आपल्यामध्ये बॉडीमध्ये पाण्याची मात्रा कमी आहे. पण ते वाढवण्यासाठी आपलं पाणी इंटेक जास्त ठेवलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या बॉडी लेवलनुसार 4 ते 5 लिटर पाणी आपलं रोज बॉडीमध्ये इंटेक झालं पाहिजे, त्यामुळे आपली बॉडी
परफॉर्मन्स पण तुमचा रनिंगचा परफॉर्मन्स असू द्या किंवा जिम वर्कआउट असू तुमचं मसल बिल्डिंग असू द्या, पाण्यामुळं खूप काही मॅटर करतं. त्यामुळं बॉडीमध्ये पाणी जास्त पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर रोज वर्कआउट करताय तर तेवढा रिकव्हरीसाठी रेस्ट पण लय महत्त्वाचं आहे. आता तुम्ही नुसतं वर्कआउट करताय पण तुमच्या बॉडीला रेस्ट अजिबात नाहीये. मग त्यासाठी आपल्याला रोज आपले जास्तीत जास्त 7 तासाची तरी झोप आपल्या बॉडीला पाहिजे. नाही तर तुम्ही आराम करत नाही काय ना, रोज वर्कआउट करताय, दिवसभर काम करताय, वर्कआउट करताय, तुमचे मसल बिल्डिंग होणार नाही, की तुमचा स्टॅमिना बिल्डअप होणार नाही, की इंडोरन्स तुम्ही रनिंगसाठी जो वर्कआउट करताय ते तुमचा काहीच होणार नाही, तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपल्या बॉडीसाठी जेवढी रिकव्हरी तुम्ही जास्त देसाल आणि चांगला डाईट कराल ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं. आणि जे नॉन व्हेज आहेत त्यांनी नॉन व्हेजवाल्यांसाठी हे तुम्ही व्हेजवाल्यांसाठी जरी डाएट प्रॉपर केला त्याच्यामध्ये तुम्ही बॉईल चिकन ऍड केलं, समजलं बोनलेस चिकन, फक्त आपल्याला बोनलेस चिकन बॉईल करून खायचं जेणेकरून आपल्याला प्रोटीन जास्त मिळेल. नाही तर तुम्ही बोनलेस सोडून सगळंच खाल्लं तर तुम्हाला चिकन मधून जेवढं तुम्हाला प्रोटीन इंटेक होणार आहे तेवढं तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं चिकनची मात्रा पण आपल्याला ठेवायची. तुम्ही आठवड्यातून 3-4 वेळेस बॉईल 200 ग्राम चिकन जरी बॉडीमध्ये इंटेक केलं फक्त बॉईल, तरी तुमच्या बॉडीसाठी एकदम बेस्ट राहील. कारण तुमची बॉडी वर्कआउट करून थकते, तुमच्या बॉडीला खायला लागत असतं. तुम्ही जर त्या टायमाला बॉडीला खायला दिलं नाही तर तुमची बॉडीची चीज होत जाणार. तुमचा जो वर्कआउट होतोय, जर तुमचा स्टॅमिना बिल्डअप होत झालाय, तो जागेवरती थांबणार, तो होणार नाही, तुम्हाला जास्त दम लागणार. त्यामुळं आपण जो डाएट करतोय तो प्रॉपर डाएट ठेवला पाहिजे. कारण की कसं आपण जेवढं वर्कआउटला महत्त्व देतो, जेवढं रनिंग करतो, व्यायाम करतो, तेवढाच वर्कआउटला तेवढंच आपल्याला डाएटला पण महत्त्व द्यायचं आहे. 50% डाएटला, 50% वर्कआउटला तुमचा बॉडीचा परफॉर्मन्स खूप जबरदस्त वाढेल. या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, म्हणजे थकवा न येण्यासाठी नवीन तुमचं स्टार्टअप असेल वर्कआउटचं किंवा जिमचं, तर मला हे डाएट आणि वर्कआउट फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि वर्कआउट पण डेली पाहिजे आणि डाएट पण डेली पाहिजे. नाही तर आठवड्यातून एकदा दोनदा वर्कआउट केला, डाएट केला, नवीन डाएट करता, नंतर सोडून देता, ते काही कामाचं नाही. कोणत्या गोष्टीमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य नाही ठेवलं तर तुमचं कोणतंही म्हणजे वर्कआउट नाही, बाकी कोणतंही तुमचं लक्ष असेल, ड्रीम असेल, स्वप्न असेल, ते कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं लय महत्त्वाचं असतं. त्यामुळं तुम्ही कोणतंही करिअर करताय तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, 100% यश मिळणार आपल्याला. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.